नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, प्रत्येक संकट भारतासाठी सुधारणांची संधी ठरली असून जागतिक जे काही जिओपॉलिटिकल टेन्शन आहे ते निवळल्यास भारतीय अर्थव्यवस्था वार्षिक 8% विकास दर साध्य करू शकते, असा विश्वास पंतप्रधान कार्यालयाचे प्रधान सचिव शक्तिकांत दास यांनी व्यक्त केला आहे. यावेळी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा भारतीय अर्थव्यवस्थेवरती किती परिणाम होईल यावरही त्यांनी भाष्य केलंय. त्यांनी एक मुलाखत दिली. त्या मुलाखतीत त्यांनी भारताच्या आर्थिक वाटचालीचा एक रोडमॅप सांगितलाय. शक्तिकांत दास यांनी 2018 ते 2024 या काळात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर म्हणून अगदी यशस्वीपणे कामगिरी बजावली. नुकतीच त्यांनी पंतप्रधान कार्यालयामध्ये प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतरची त्यांची ही पहिलीच मोठी मुलाखत असल्यानं जागतिक आर्थिक वर्तुळामध्ये त्याला मोठं महत्त्व प्राप्त झालंय. दास म्हणाले की मागच्या 6 ते 7 वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेनं अनेक संकट पाहिली. जागतिक स्तरावरती कोरोना महामारी, रशिया युक्रेन युद्ध आणि आता इराण, इस्रायल आणि अमेरिकेतील संघर्ष अशी एकापाठोपाठ एक 4 मोठी संकट आली. या जागतिक धक्क्यांमुळे अनेक प्रगत देशांच्या अर्थव्यवस्था कोलमडल्या असताना भारतानं मात्र प्रत्येक संकटाचं रूपांतर हे संधीत केलंय. जिओपॉलिटिकल टेन्शन स्थिरावलेलं आहे आणि पंतप्रधानांनी हाती घेतलेले सुधारणांचे उपाय पाहता 8% विकास दर गाठणं शक्य आहे, असं शक्तिकांत दास म्हणाले. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं आर्थिक वर्ष 2026 मधील 7.6%वरनं आर्थिक वर्ष 2027 आणि 28 मध्ये भारताचा विकास दर घटवून 6.5% राहील असा अंदाज वर्तवला आहे. मात्र केंद्र सरकारच्या आगामी सुधारणांमुळे आणि जागतिक तणाव निवळल्यास हा विकासदर वेगानं वाढेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. अर्थतज्ज्ञांच्या मते भारताला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्याचं केंद्र सरकारचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी देशाला प्रदीर्घ काळासाठी वार्षिक 8% दरानं वाढ करणं अत्यंत आवश्यक आहे. सध्या जगभरामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे नोकऱ्यांवरती गदा येण्याची भीती व्यक्त केली जाते. मात्र प्रगत देशांच्या तुलनेत भारताला याचा फटका कमी बसेल असा विश्वास सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. भारत हा केवळ तंत्रज्ञानावरती अवलंबून नाही. भारताची अर्थव्यवस्था बहुआयामी असून शेतीचं आधुनिकीकरण, पायाभूत सुविधांवरील प्रचंड खर्च आणि सेवा क्षेत्राचा विस्तार यामुळे AIच्या वादळात देखील भारतीय अर्थव्यवस्था सुरक्षित राहील, असं त्यांनी या मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता त्यांची ही जी मुलाखत आहे ती नेमकी अशा वेळी आलेली आहे ज्यावेळी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे आणि त्यामध्ये अशा शक्यता वर्तवल्या जात आहेत की निर्मला सीतारामन जे फायनान्स मिनिस्टर आहेत तर ते राजीनामा देऊ शकतात. त्यामुळे आता शक्तिकांत दास यांना अर्थमंत्री केलं जाणार का? कारण त्यांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सारख्या मोठ्या संस्थेला सांभाळण्याचा फार मोठा एक्सपिरियन्स आहे आणि शिवाय त्यांचं शिक्षण पाहता, त्यांची बुद्धिमत्ता आणि त्यांनी ज्या पद्धतीनं कोरोनाच्या काळामध्ये देशाला मोठ्या संकटातनं बाहेर काढण्यासाठी मदत केली, हे सगळं पाहता कदाचित ही त्यांची आलेली मुलाखत आणि त्यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेविषयी दाखवलेला विश्वास या सगळ्या गोष्टी असं इंडिकेट करतायत की कदाचित त्यांना अर्थमंत्री पद मिळण्याची शक्यता आहे. तर मग पाहावं लागेल की नक्की काय घडणार ते. परंतु तुम्हाला यावरती काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.